ज्या प्रकारे तर तुम्ही प्रतिभाचंद्र ही कादंबरी लिहिली होती, ती एक संपूर्ण गोष्ट आहे, एक प्रवास आहे आणि ती स्टोरी कंटिन्युएशन मध्ये चालू असते. जेव्हा आपण आता सरकारी दवाखान्याबद्दल बोलत आहोत तर यामध्ये पण सेम काइंड ऑफ ची स्टोरी भेटणार आहे का? प्रत्येक वेगळा चॅप्टर असणार आहे, वेगळी स्टोरी असणार आहे? तुम्ही काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत भारतात कुठेही गेलात तरी फक्त चेहरे बदलतात, घटना प्रसंग जवळपास सारखेच असतात. आणि हे लिहिते वेळेस माझं एक सरकारी दवाखाना मी तयार केलाय. तो इतका मोठा, जवळपास तो 100 एकर परिसरामध्ये पसरलेला परिसर येतो. त्यामध्ये ICU आहे, वॉर्ड आहेत, वेगवेगळे डिपार्टमेंट आहे, गायनेकॉलॉजीचा विभाग आहे, डिलिव्हरी भाग आहे, हॉस्टेल आहेत, त्या कॅम्पसमधील जंगल आहे, अगदी त्या परिसरातील भटकी कुत्री आहेत, लावारिस लोक आहेत. कुठलाही सरकारी दवाखाना जशी स्वतःची एक व्यवस्था घेऊन चालत असतो ना, त्या दवाखान्याच्या बाहेर एक जग असतं. त्यामध्ये मेडिकलवाले असतात, चहावाले असतात, टपरीवाले असतात, नाश्त्याची दुकानं असतात, जनरल स्टोअर्सची दुकानं असतात. ही आतली व्यवस्था आणि मधली व्यवस्था एकमेकाला पूरक काम करत असतात. तर मला हे सगळं उभा करायचं होतं. हे 3-4 पात्रामध्ये शक्य नव्हतं. तर ही कादंबरी लिहिते वेळेचं सगळ्यात मोठं आव्हान होतं की हे पात्र उभा करणं. तिथलं येणार पात्र हे परमनंट तिथं राहणार नाही. तुमच्याकडे एक पेशंट येतोय, त्याच्यावर उपचार होते, त्यासोबत काहीतरी घडतं आणि तो निघून जातो. असा एक प्रवास आहे. सतत कोणी ना कोणी येत राहतं, सतत कोणीतरी जात राहतं, कोणी जन्माला येत राहतं, कोणी मरत राहतं. म्हणजे हा एक सतत एक वाहती नदी आहे सरकारी दवाखान्यामध्ये. आणि इथं तुम्हाला एक 5 ते 6 लोकांना कंटिन्यू ठेवायचं आहे. म्हणजे जे डॉक्टर आहेत, काही कर्मचारी आहेत, काही प्रशासकीय लोक आहेत. आणि ह्या 7 ते 8 लोकांना सेंटरला मध्यभागी ठेवून त्यांच्यावरती घडत जाणाऱ्या घटना आहेत. त्यामुळं फक्त कथा जर लिहित राहिलो तर फार असं इंटरेस्टिंग वाटलं नसतं. बरोबर. त्यामुळं एक कहाणीचा, माझ्या कहाणीला नायक आहे, कहाणीला खलनायक आहे, कहाणीला हिरोईन आहे आणि मग नायकाचा कोणतरी साईड हिरो कोणतरी आहे. पहिल्या पानापासून, पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत ही एक सलग कथा आहे.